आम्हा संकटाच्या रात्री ग्रंथाच्या तेजामधुनी जन्मास येते क्रांती. ग्रंथ शिकविती माणुसकी आणि ग्रंथ जपती नाती. ग्रंथ देती सद्विचार, ग्रंथातून घडती संस्कार. ओ ग्रंथातून घडती संस्कार. नमस्कार, मी कुमारी आर्या संदीप पवार, इयत्ता 4थी, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडोली नेश्वर. तुमच्या समोर विषय मांडत आहे वाचन एक संस्कार. वाचन वाचन म्हणजे काय हो? वाचन हा शब्द तयार झाला वचन या शब्दापासून. वचन म्हणजे शपथ, ज्यामध्ये श म्हणजे शतक अर्थातच 100% व पथ म्हणजे मार्ग, म्हणजे 100% यशाकडे नेणारा मार्ग म्हणजे वाचन. वाचनाने माणसावर चांगले संस्कार घडतात. वाचनामुळे माणूस नम्र होतो, सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो, मन व बुद्धी सदैव तरुण राहते, नवीन गोष्टी शिकायला भेटतात, शब्द साठा वाटतो. वाचन हा संस्कार व संस्कृती संवर्धनाचा महत्त्वपूर्ण उपाय आहे. वाचन हे ज्ञानार्जनाचे उत्तम साधन आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर वाचन हे माणसाला जन्मभर शिकवते आहे. आयुष्यात येणाऱ्या संकटाच्या छाताडावर पाय ठेवून उभे राहण्याची ताकद वाचनातून मिळते. वाचनाने जीवनाची योग्य दिशा मिळते, त्यातून ध्येय मिळते आणि ध्येयांगना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोटात टाकल्यासारखे नाही का? असे असूनही माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात लहान मुलांपासून ते आजोबांपर्यंत सर्वच जण टीव्ही किंवा मोबाईल भोवती आकर्षित झालेले दिसतात. तास टीव्ही समोर घालवणाऱ्या, त्या मोबाईल स्क्रीनवर फेसबुक व्हॉट्सअप यात वेळ घालवणाऱ्या आजच्या पिढीला स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी दररोज पुस्तकाच्या 4 ओळी वाचणे सुद्धा जीवावर. त्या लॉकडाऊनच्या काळात म्हणजे कोरोनाच्या काळात शाळा कॉलेजेस बंद होते, म्हणून मुले घरीच होते. वाचन करण्यासाठी ही सुवर्ण संधी मानावी लागेल, पण या वेळेचा उपयोग कोणालाही करून घेता येत नाही. काही महान विद्यार्थी या वेळेचा उपयोग गेम्स खेळण्यासाठी करतात, वेब सिरीज पाहण्यासाठी करतात, टीव्ही बघण्यासाठी करतात, पण यामुळे त्यांचा फायदा काहीच होत नाही. उलट त्यांचे मानसिक संतुलन बिघडते, चिडचिडेपणा वाढतो, सहनशीलता कमी होते व नसतानाही आत्महत्येचा विचार येतो. साध्या साध्या कारणावरून मुले आत्महत्या करतात. त्यांना स्थिर करण्यासाठी गरज आहे फक्त वाचनाची, कारण वाचन हे माणसाला जगायला शिकवते. पण यांना सांगायचं तरी कसं? आजच्या पिढीला वाचायला वेळ नाही, शॉर्टकटचा काळ आहे, प्रार्थना पसायदान पाठ नाही, पण सिनेमाची गाणी मात्र तोंडपाठ आहेत. आजच्या परिस्थितीकडे पाहून मला हे म्हणावेसे वाटते की झाली उजाड ग्रंथालय पण कॅफे गजबजले हो. आजचे तरुण सारे वाचनापासून दुरावले हो, वाचनापासून दुरावले हो. एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे एवढी बिकट परिस्थिती असतानाही ते सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ बनले, माजी राष्ट्रपती बनले. ते कशाच्या जोरावर? ते फक्त वाचनाच्या. ते म्हणत होते की आपली तरुण पिढी नाचणारी नको तर वाचणारी हवी, आणि जर वाचणारी पिढी निर्माण झाली तर भारत एक महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांना माहित होते वाचनानेच क्रांती घडते. तसेच स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, भगतसिंग यांच्यासारख्यांनाही वाचनाची ताकद जाणून होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की तुमच्याकडे जर 2 रुपये असतील तर तुम्ही 1 रुपयाची भाकरी घ्या व 2 रुपयाचे पुस्तक घ्या. जर भाकरी आपल्याला जगवते तर पुस्तक आपल्याला कसे जगायचे ते शिकवते. या बाकावर बसलेले माझे गुरुजन, ते आता इथे परिवीक्षक म्हणून काम करत आहे. ते कशामुळे? ते वाचनामुळेच ना. पण आजच्या पिढीला परत सांगण्याची वेळ आली आहे, वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल. शेवटी सत्ता एवढेच म्हणते की तेला वाचून किंमत नाही समईच्या या वातीला, धारवी वाचून किंमत नाही तलवारीच्या पातीला, पाण्या वाचून किंमत नाही जमिनीच्या या मातीला, आणि वाचल्याशिवाय पर्याय नाही मानवाच्या मतीला, आणि वाचल्याशिवाय पर्याय नाही मानवाच्या मतीला. जय जय भारत.